कीर्तन केलंय, भगवंताचं गुणगान गायलंय. ब्राह्मणाच्या कुटुंबाची पूजा होती. ब्राह्मणाने आपल्या कुटुंबाच्या सगळ्या लोकांचा देवापुढे बसवलाय. त्या देवाचं नामस्मरण केलंय, आपल्या कुटुंबाचं दुःख त्या देवाला सांगितलंय. माणसाला कुटुंबासाठी भरपूर दुःख आहे. कोणाच्या मुलीचं लग्न व्हायचंय, मुलगा दहावीला आहे, मुलाला नोकरी मिळायची, मुलीला नोकरी मिळायची, मुलीचं लग्न व्हायचंय, जी जी दुःख आहे ते त्या देवाला सांगायचे. म्हणून त्याची आपण स्थापना केलेली आहे. आपल्या कुटुंबाच्या सगळ्या लोकांच्या देवापुढे बसवायचं, देवाचं नामस्मरण करा. आपल्या कुटुंबाचं दुःख त्या देवाला सांगा. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, आई वडिलांचं वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे, सगळ्यांची दुःख वेगवेगळी आहे. ती त्या देवाला सांगा, त्याचं निवारण करतो. आपले रात्रभर बसलेला आहे. म्हणून प्रत्येक अध्यायासाठी तुम्ही रात्रभर भजन कीर्तन करा, भगवंताचं गुणगान. बहिणी बहिणीप्रमाणे राहायचं दोन्ही गावात. पैशाचा व्यवहार रोखतो ठेवायचा. 1 रुपयाचं त्याच्याकडे मागू आहे, रुपया तुमच्याकडे कुठलंही क्लेश, कुठली भांडण आपल्या घरात होता का म्हणाय. आत्ता जरी यांची मागची पिढी जशी एकत्र आहे ना, तरी हसून खेळून आहे, तशी पुढची पिढी पण तुमची राहिली पाहिजे. त्याचं भान बायकांना ठेवतं घरात, नवीन आलेल्या मुलीने, की आमची घरं हे अशीच आनंदी राहिली पाहिजे. कुठलंही क्लेश, दुःख, कटकटी, मारामारी, ठोकाठोकी असं होता का नाही आमच्या घरात. हसत खेळत आमचं सगळं आयुष्य गेलं पाहिजे. म्हणजे आम्हाला मागच्या पिढीला काळजी नाही वाटत तुमची, हो नाही किंवा नाही बाबा आमच्या दोन्ही सुना चांगली आहेत, मुलं चांगली आहेत, कधी आनंदाने एकोप्याने राहतात. चुलत भाऊ, प्रत्येकाचे संसार आहे. काय आपण सुखदुःखाला फक्त धावून जातो, तेच महत्त्वाचं असतं ना. त्यामुळे एकत्र राहायचं आणि व्यवहार पैशाचा फक्त रोखोक ठेवायचा. किती जरी दोघंही एकत्र राहिला तरी काही सामान असेल, बाबा 1000 रुपये सामान बोललं, 500 रुपये 500 मिळतं, असं करून आपला संसार चालवायचा आहे व्यवस्थित. कळलं? तर माझ्या मुलीमध्ये खाऊ आईस्क्रीम आणलं, त्या मुलाला नाही असं नाही. आणलं तर दोघांना, नाही तर कोणालाच नाही. काय तुला पण ऐकत, त्याला पण ऐकत आहे ना. आणि कधीही माहेर पडायला आली तर तिला माहेर पण करायचं. तू माहेर गेलं तर आई काम सांगते नाही ना, तसं ती माहेर गेली की तिला सांगायचं आराम करा ताई, आणि ताटावर पाठावर तिला बसवायची. कारण सासरी काम असतं प्रत्येक मुलीला. तू सासरी की काम कर, इकडे की 2 दिवस आराम कर आणि आपलं कुटुंब सुखी राहू द्यायचं. देवाला त्या ब्राह्मणाने सांगितलं की आमच्या कुटुंबाला सुखी ठेव, अन्न वस्त्र निवारा सगळा सुखी ठेव, अशी देवाला प्रार्थना केली ब्राह्मणाने. त्या व्रताच्या प्रभावामुळे त्या ब्राह्मणाचं दुःख नष्ट झालंय. श्री सत्यनारायण हा हार घालून घ्या, असं वरती ठेवा तुळशी गोल राऊंड मध्ये, खाली लोंबकाळ गाठ मार, काठोकाठ गाठ मार, तिथे गाठ मार. आम्ही सरलं ते म्हणजे तार वगैरे सावकाश नाही, खाली लोंबकाळ नको देऊ, म्हणजे तुला वरच्यावर ठेव ताटाला मी बस. श्री गणेशाला तुम्ही तृतीय अध्यायात म्हणतात की पूर्वी उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा राहत होता. हा जितेंद्र आणि सत्यवक्ता महाबुद्धिमान राजा प्रत्येक दिवशी दौरामध्ये जायचा आणि आपल्या खात्यात जमा होतात ऑटोमॅटिक. पण ज्यांना गरज आहे त्यांनी पण फॉर्म भरले, ज्यांना नाही त्यांनी पण भरले. आता सरकारने ताळण मारलेली आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्यालाच फक्त देतात. आणि सरकार 60 लाख लोक कमी गेले बायका, म्हणजे सगळ्या अनधिकृत, म्हणजे उगाच फुकट ते घेत होते पैसे. तसं करू नका. सरकारच्या योजना त्या गरिबांसाठी आहेत, त्यांना पण 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून ते सरकार योजना करते. नाही मिळालं तरी आपल्याला काही कमी नाही आहे. आपण रेशनचा तांदूळ पण खात नाही, पण तिथे ती सेवा घ्यायला आपण लगेच पुढे अर्ज भरून बायका किती लाईन, किती गर्दीने, किती भांडणं होत्या पोस्टात, ही लाईन लागायची बायकाची. तसं करू नका. ज्यांना गरज आहे त्याला मिळू द्या. राजा सांगितलं माझ्या राज्यात तिसरं, तसं करू नका. हम दो हमारा एक नको. आपली लोकसंख्या कमी होते आणि त्या धर्माची लोकसंख्या वाढते. काही दिवसांनी आपल्याला ते जमवतील. हम दो हमारा दो. आणि काही नाही, ज्याला जन्माला घातलं ना तो वरती बसलेला आहे, तो सगळी व्यवस्था बरोबर करतो. आपण होतो कुठे 2 मुशिक महागाई किती सगळं बरोबर करतो. पुढे 8-8, 10 मुलं असायची, सगळी मार्गाला लागली ना, व्यवस्थित नोकऱ्या चाकऱ्या करून लग्न सगळ्यांनी झाली. तर तसं करू नका. हम दो हमारा एक नाही, हम दो हमारा दो. मुलगा होते मुलगी होते, तर आपली पण लोकसंख्या वाढू दे, ती आपल्या बरोबरनी येतील काही दिवसांनी आणि ते राज्य करतील आपल्याला. आणि आपल्याला अल्पसंख्याकाची हे व्हायला लागेल. तर आत्ताच सावध व्हा. आपण दाखी लावू सगळेजण, काय नाही होणार. पण नाही, ती लोक तयारीत आहे. तरी सांगितलं की अर्धा तास फक्त पोलीस बाजूला ठेवा, आम्ही बघा काय करतोय. एवढी त्यांची तयारी आहे. किती शस्त्रास्त्र असतील जवळ त्यांच्या. आपण काहीच नाही. आपण कसं आहे, आपला धर्म आहे तो कसा आहे, अहिंसावादी आहे, की आपला आपण कुठलाही हिंसा करणार नव्हतो. त्यामुळे त्यांचं ठाऊक आहे. म्हणून आपली पण लोकसंख्या वाढवा.
एकाला 2 होऊ द्या काय भाई हा? एक हा आणि तुम्ही एकच एक कशाला 2 होऊ द्या अरे मग भाईची किती त्यांची होती भावंड पहिली झाली सगळी व्यवस्थित मार्गाला लागलेत ना असं काय नाही तिथे नशिबात गेलं ते बरोबर मुलांना मिळतं कळलं किंवा किंवा मुलगी होते मुलगा होते काय होतं कोणी खाली ना ते काय काय मी सांगत किंवा आधी काय बोलली सांगतो तसं ब्राह्मणांनी काय का बाहेरचं फास्ट फूड खाताना पौष्टिक काय खातच नाही हल्लीची पिढी बर्गर पिझ्झा वडापाव मिसळपाव मिसळपाव कशा तुम्हाला आरोग्य संदर्भात तुम्हाला मुलं होतील सांगा म्हणून मग डॉक्टरी उपाय लाख लाख रुपये खर्च करावा लागतात तेव्हा मूल पदरात पडते आहे बघा तुम्ही आता बाहेरचे नुसतं जगाकडे नुसतं डोळा ओढला का 10-10 वर्ष 5-5 वर्ष झाली मूल नाही का नाही ते याचं कारण नाही शोधत मुलं भाजीपाला खायचा नाही दूध प्यायचं नाही तूप खायचं नाही नुसतं मांसाहार मटण मच्छी काय असतं की चला आज काय बड्डे मटण पण शाकाहार पण जाऊ दे ना पोटात सगळं पंचरस पोटात गेला ना तुम्हाला काही नाही सगळं आरोग्य चांगलं ठणठणीत राहील ते राहत नाही आहे तुमचं आरोग्य चांगलं तुमचं नशीब दोघांची तंगी आहे तुमच्या घरात लवकरात लवकर पाणी गेलं तसं या दोघींना आनंद बाकी काय अट नाही तसं साधवणीने आपल्या नातेवाईकांची विचारविनिमय केलाय माझ्या मुलीसाठी एखादा वर तुम्ही करायचं सांगितलं तो बायको तुझ्या संस्थासाठी आयुष्यभर झटणार आहे तुला चांगले मित्र चांगल्या मैत्रिणी असतील तिथे काय नाही बोलणार नाही पण वाईट संगत वाईट मित्र वाईट व्यसन प्रत्येक रिमोट कंट्रोल तिच्या हातात आहे तो प्रसाद जाऊ नको इकडे मानवाला जाऊ नको ते ऐकायचं आता तुम्ही सगळी दोन्ही मुलं चांगली आहेत मला मान्य आहे पण बाहेरचं जग कलियुग आहे तुझ्या मानेवर बसलेला आहे कली तुम्हाला पाताळात घालवा व्यसनाच्या आहारी माणसाला घालवायला कसं व्हायचं तुमचे मित्र काय असेल ते बोलले काय प्रसाद काय होतं आता लग्न झालं तुझं काय तुला काळजी आहे तुम्ही या मी थमतं त्यांचं गेम म्हणून बायको काय विरोध करतात मानवाला जाऊ नका त्याला माहिती असतं काय का मानवात काय बायकोचं ऐकायचं वाईट व्यसनं वाईट मित्र वाईट संघ याच्यापासून लांब राहायचं आपलं काम बरं आपलं घर बरं आपला संसार बरं आणि बायकोचं ऐकायचं फक्त बायकोनी वेगळं राहायचं ऐकायचं नाही मोठं घर बांधून बरं बाबा दोन्ही मुलं एकत्र राहतील असे तेव्हा आणि ही सेवा आहे ना आईवडिलांची सेवा तिचं आयुष्यभर केली तर तुम्हाला काही कमी पडणार नाही या पुढच्या 10 वर्ष नाही केलं तरी चालतील पण आईवडिलांची सेवा आयुष्यभर केली तुम्हाला काही म्हणजे काही आहे त्याच्यापेक्षा भरभरून मिळेल म्हणजे आईवडिलांचा अभाव व्हायचा सत्याच्या पुढ्या दर महिन्याला राजा 1 रुपयाचा फायदा होणार नाही पण आईवडिलांची सेवा भरपूर करा त्यांनी तुम्हाला जन्म दिला हे जग दाखवलं आहे त्यामुळे त्यांची सेवा केली तर तुमची मुलं तुमची सेवा करतील तर आपल्याला अजून तुमची पुढची पुढे तुम्हाला वृद्धाश्रमात टाकेल आणि आम्ही अजून थोडे चांगले आहोत तुमची पिढी फॉरवर्ड झालेली आहे की त्याला कुठे म्हातारामध्ये जाऊ द्यायचे वृद्धाश्रमात तसं होता का म्हणा हे संस्कार आहेत ते मुलांवर आपोआप होतात तुम्ही जर तुमच्या आईवडिलांचा अपमान केला नाही त्याला उपाशी ठेवलं नाही तर तुम्हाला तुमची मुलं कधीच तसं वागणार नाही तुमच्याशी तुमचा आदरयुक्त भाव नाही तुमचा मायाने तुमची सेवा करते हे सगळं पुढच्या पिढीला आपण द्यायचं आपल्याकडे कळलं ना हे ॲडिशनल आहे आणि मी तुमच्यासाठी एकट्याला सांगत नाही जनरल सांगतोय म्हणजे तुम्हाला भाई मलाच का सांगतोय की जनरल आता जगात काय चाललं ते मी तुम्हाला सांगतो आधी काय होतं मुलाला लाख पगार सुनेला लाख पगार ती सून काय होते कुठे या म्हातारामध्ये करत बसायचो मला वेळ नाही आहे कारण ती पण IT मध्ये असते तिकडे कॉम्प्युटरवर रात्री 2 वाजेपर्यंत काम हे कुठे सासू सासऱ्यांचं करणार कुठला बोचकी आणि घेऊन टाका वृद्धाश्रमात भरू 50,000 रुपये महिन्याला काय आपल्याला पगार भरपूर आहे असं आलेली परिस्थिती आहे मुंबईत आता आपल्याकडे अजून खेडेगाव आहे त्यामुळे आपल्याकडे अजून तशी संस्कृती आहे पण मुंबईत नाही कुठला आई मी कुठला बाप कोणाला विचार नाही मुलगा अमेरिकेत असला आईवडील इकडे म्हातारी असतात जातात आईवडील तरी मुलांना यायला वेळ नाही आहे मुलं सांगतात फोन करून तुम्ही उठून या मग बघू आपण ही अशी परिस्थिती आत्ताच्या कलियुगात हे म्हणून बोलतात ना कलियुग चालू आहे हे कलियुग आत्ता खरोखरच चालू आहे जगाचा अंत जवळ आलेला आहे म्हणून ही युद्ध होत आहेत त्याला अणुबॉम्ब टाकला असेल सगळं जग उद्ध्वस्त होऊन टाकलं हे सगळं आचरणात आणत आहे आईवडिलांची सेवा भरपूर करा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि हा माझा शब्द आहे तुम्ही अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी आम्ही असू नसू पण तुम्हाला वाटेल की हा ना म्हणजे ब्राह्मणांबरोबर सांगितलेलं आपल्या हे तुम्हाला तेव्हा आठवेल कळलं आणि जेव्हा तुमची मुलं तुम्हाला सेवा करतील तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली म्हणून आज आपली मुलं आपल्या सेवा करतात बरोबर ना काय हो बोल हो नाही बोलत आहे ही सगळी सेवा आहे ही ईश्वर सेवा आहे ह्या पूजा गौड आहे देवाची पूजा पण नाही केली तुम्ही चालतील 10 वर्ष
पण आई वडिलांना कधी उलट बोलायचं नाही. शिळं बघा आता आमच्या तब्येती एकदम डाऊन झाले. आम्ही आता 65 ओलांडलेली आहे. आमचा जो गोठ्या बोलतो ना आता कमजोर झालेला आहे. आम्हाला शिळं काय जास्त खाल्लं तर पचत नाही. आम्हाला ताजा भात ठेवायला तुम्ही आहे. सासू सगळ्याला ताजं वाढायचं. आपण शिळं खायचं. तुम्ही तरुण आहात ना, अरे तुमच्यात पचनशक्ती चांगली आहे, आमची पचनशक्ती कमी झाली. ही जाते म्हणजे घरात फ्रेश होणार नाही, भांडणार नाही. आणि आम्ही जरी बोललो तरी काय वाईट चांगल्यासाठीच बोलणार आहोत. तो मामा वगैरे आहे. आम्ही काय तुमचं वाईट हवं नाही, तुम्हाला चांगलं वळण लागावं, तुमचा संसार सुखात जावा म्हणून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार. त्याचं गैरमानाचं नाही की बाबा काय सारखी बोलते, सासू बोलते, सासरा बोलते, तुमच्या चांगल्यासाठी बोलते. तसं हल्ली काय सुना म्हणजे मुलीसारखे असतं. आहेत ना मुलीसारखी माझ्या आई बोलते. मुली आहात तुम्ही हल्ली आमच्या. सासरा म्हणून साधवणे आपल्या बायकोचं ऐकलं नाही. तो बोला तू गप्प बस. काय म्हणतात रात्री 8ला घरी येतात. तरी नवरा आला की हातात टी लावून बसतो, मोबाईल हातात मॅच बीच बघत बसतो. ती बिचारी काय करते, पत्र पोचल्याने भाजी कर, जेवण कर, चपात्या लाड, उद्याची भाजीची तयारी, डब्याची तयारी कर, मुलाची दप्तर वर. काय ग मुलगा नाही सगळे गोष्टी हे सगळं आपण बायकोला मदत करायची. आता आई पण ठरलेली आहे. आईला जास्तीत जास्त आराम द्यायचा. आणि तुम्ही दोघांनी कामं करायची. बायकोने त्याला भाजी कापून द्या तरी द्यायची. मी नाही कापणार, मला तुला काय म्हणायचं, तुला मदत करतो, काय करायचं आहे असं बोलत की मग ती पण आनंदी होईल. तिला पण हा मुलाचा त्रास काही कमी नाही, पात्र नाही बोलणार काय का तर आपण पण तिला मदत करायची कळलं. आणि असं काही नसतं पुरुषांचं काम बायकांचं काम असं काही नसतं. सगळी कामं घरातली करायला काही हरकत नाही. बायकांचा पगार पाहिजे असतो, बायकोची कामं नव्हतं असं काय. तर बायकांचे कपडे धुवून ठेवले असेल तर बायको सांगते हो माझी गाडीचा टाईम झालाय, तुम्ही जरा कपडे वाळत टाका. तू काय बोलतो ठेव तिकडं, मग आल्यानं टाक. त्यांचे 6 वाजेपर्यंत बोळे तसंच राहतात. मग ती आल्या संध्याकाळी पुन्हा कपडे वाळत टाकणार. आपण टाकते तर आपण काय शिजतोय काय. तू कामाला लाग तो करत बरोबर काम. पण त्या साधवण्यात आपल्या बायकोचं ऐकलेलं नाहीये. कमी सोनं घ्यायचं आणि जास्तीत जास्त सेव्हिंग करायचं. आता आपल्याकडे पण रेल्वे आलेली आहे, अंगावरनं पण ओढायला लागले, त्यामुळे सावध राहायचं. कुठेही लग्नाला जाताना सिंपल जायचं, कोणी काही बोलत नाही. दागिने घालतो की काय आपण अगदी मोठे पैसे झाले असं काही नसतं. आपला हा हे जे आपण सोन्यात पैसा होतो तो आपल्या भविष्यासाठी असतो. काय आडी अडचण आली तर दागिना विकला तरी आपल्याला पैसे मिळतात. हल्ली कोण उधार देत नाही, पण आपल्याकडे जे आहे घर ते विकलं तरी आपल्याला पैसा मिळतो. म्हणून ही सोन्यात इन्व्हेस्टमेंट करतात लोक, कळलं का नाही. मिळवण्यासाठी दागिने घालायचं नाही. जसं आपल्याकडे पण रेल्वे आले, अंगावर 1 ग्रॅम जरी आपलं गेलं तरी आपल्याला दुःख होईल. आता एवढं महाग झालेलं आहे, लाखाची हे ओलांडलेलं आहे सीमा. त्यामुळे सुरक्षित प्रवास करा. कोणी हसत नाही, कोणी काय नाही. ते पण डब्यात घेऊन त्याचं पण हॉलमध्ये गेला घालायचं. पण सुरक्षित आपलं 1 ग्रॅम जरी गेलं तरी दुःख होणार. त्यामुळे सुरक्षित प्रवास करा. गाडीवरनं पण ओढतात, येतात मागून आणि पटकन हात घालून ओढतात. त्यामुळे रस्त्यात जाताना भरपूर दागिने असतील तर दोन्ही खाल्ल्यानं पदर येतात. कळलं. या दोघींना आनंद झालाय. पण रविवार असं घरात सगळं कुटुंब घरी असतं, मनोभावी पूजा करावी, भरपूर त्याचा लाभ घ्यावा. त्याला सांगितलं की यथाज्ञानाने यथामुली कप्प्यावी. मुलाचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही एक पूजा केलेली आहे. ही करताना त्यांचं काही कमी असतं राहिलं असतं सगळ्या अपराध पोटात होऊन आमच्या मुलाला पुढचं उज्ज्वल जे भविष्य आहे, त्याला जे पुढचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, ते सगळं त्याला चांगलं मिळू दे. आणि हे बघा एकच मुलगा आता सध्या आहे, फालतू लाड करायचे नाही. आता आजी आजोबा लाड करणार का, दुधाच्या साईला जास्त जपतं ना माणूस. तुम्हाला जेवढं प्रेम केलं नाही तेवढं त्या नातवंडावर आजी आजोबा प्रेम करणार. पण तुम्ही दोघांनी कडक राहायचं मुलाजवळ. हां, शिस्त लावायची. म्हणजे आपली जे संस्कार आहे ते मुलांना झाले पाहिजे. मोठ्या माणसाला हात उगारणं, उलट बोलणं, लगेच फटका मारला आता. म्हणजे त्याला लक्षात राहिलं पाहिजे नाही हे गेलं की आपल्याला चुकतंय म्हणून आपल्याला आईबाबा मारताय. ते त्याला कळलं ना. अजून तो लहान आहे, अजून त्याला कळत नाही काही, अजून तो लहान आहे, अजून बालपण आहे. पण जेव्हा कळायला लागेल तेव्हा फालतू लाड नाही करायचे. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, उलट माणसाला कोणाला बोलायचं लगेच फटका मारायचा. इथे असं बोलायचं नाही. चांगले संस्कार रोज शुभंकरोती म्हणून घ्यायचं. सगळ्या मोठ्या माणसांना घरातल्या नमस्कार करायला रोज सांगायचा. सकाळी संध्याकाळी आंघोळ झाल्यावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्यावर. हे संस्कार मुलांवर होऊ द्या, नाही तर आपली संस्कृती लहायला चाललेली आहे. काही आपल्या संस्कृती कोणी नाही. हल्ली तुम्हीच आई वडील 10 वाजेपर्यंत तिकडे भरपूर वेळ खात असतात. कसे कधी दिवा लावणार आई आणि कधी ती मुलं शुभंकरोती म्हणणार. तसं करू नका. आजी आजोबा घरात असतात, मुलांना शुभंकरोती त्यांच्याकडे म्हणून घ्या, त्याला शिकवा, 2-4 श्लोक शिकवा.
BSc झालेला मुलगा, त्याला म्हटलं समई लाव, तो म्हणला कसली समई, हे एवढं अज्ञान आहे. हिंदू धर्म नुसता हम धर्म से भाऊ हिंदू आहे, पण हिंदू धर्माचं काही माहिती नाही. अरे म्हटलं तू आता BSc मुलगा झाला, तुला समई म्हणजे काय शब्द माहिती नाही का, कधी ऐकलंच नाही, कानावरनं गेला नाही. नुसतं डिग्र्या घेतले फक्त, जनरल नॉलेज काही नाही. तसं होतं का नाही, आपली मुलं संस्कारित व्हायला पाहिजे. कारण का बाहेरचं जे बेकार आहे का, चॉकलेट मुलांना कधी आणून द्यायचे नाही. चणे फुटाणे वाटाणे असं द्या, तर सगळे दात आत्तापासूनच किडायला लागते. चॉकलेट दिवसभर जेवायच्या टायमाच्या वेळेस आपण खातात, मग कसं जेवणार ते. आता अगदी जीव मारू नका, लहान आहे कधी चॉकलेट आणलं तर ठीक आहे, पण रोज काय काय आजीजवळ सांगायचं चॉकलेट रोज आणू नका, दात त्यांचे खराब होतात. चणे आणा फुटाणे आणा, की त्यांचे दात चांगले कडक झालेले. खाली पुढे खातात का बघ मुलं चणे मिळेल, मग कोण नाही खात, चावतच नाही त्यांना. आता मूग कॅडबरी खायची सवय झालेली त्यांच्या दातांना. ते सगळं मजबूत आपल्या मुलांना स्टंट बनवा, योग्य वळण लावा, योग्य शिक्षण द्या, चांगला मार्ग आणि चांगले संस्कार. हे झालं तर तुमची पिढी सक्षम राहील, कळलं की नाही. आणि बघ हे तुमच्या एकट्यासाठी सांगत नाहीये, तर तुम्ही मला काय भीती ही बोलेल बायको, त्या भीतीला बोलू नका बोलू, काय उगाच फ्रॉन्टिंग घेऊन असं आपल्याला सांगत. पण हे मी ब्रेन वॉश करतोय का तरुण पिढीला सुधारण्यासाठी, आपली संस्कृती राहण्यासाठी. तर मला काय करायचं, मी आता 1 तासात पूजा आटवून गेलो पण असतं तरी, माझ्या घरी पाहुणे आली आजची काय. पण मी हे का सांगतोय की बाबा आपली संस्कृती जपली पाहिजे, आपली संस्कृती वाढली पाहिजे. आणि आपली हिंदू संस्कृती जगात 1 नंबर आहे. फॉरेनर लोक पण आपली संस्कृती आरंभाला सुरुवात केली त्यांनी, सनातन धर्माचा स्वीकार करायला लागले फॉरेनमधले लोक. ती जे ख्रिश्चन धर्माची आहेत, मुस्लिम धर्माची, ती हिंदू धर्मात येत आहे. म्हणजे आपला धर्म किती श्रेष्ठ आहे जगात त्याचं भान ठेवा, आणि आपली संस्कृती कशी वाढेल त्याचं ज्ञान ठेवा, कळलं. आणि आपल्या मुलाला चांगलं आयुष्य लाभू दे, चांगली विद्या, अभ्यास घ्यायचा. नुसतं क्लासला ओढणं म्हणजे आपली जबाबदारी समजली नाही. तू 12वी शिकलेली आहे, मुलांचा अभ्यास घ्यायचा. काय काय शाळेत शिकवल्याच्या वया बघायच्या, तसं करून घ्यायचं मुलांकडनं. तर मुलांनी अभ्यास करायला मागत नाही. आणि मोबाईल हा कमी द्यायचा, होय मोबाईल कमी द्या. हां देऊच नका अजिबात नको. आत्तापासून मोबाईलची सवय नको. मग ती आई काय ती भांडी कसं येईल त्याला मोबाईल द्यायचा, तो मोबाईल बघत असतो. मग तो जेवत नाही खात नाही, मोबाईल जेवताना पण त्याला मोबाईल लागतो हातात, तेव्हा तो जेवणार. ही सवय लावू नका मुलांना, सगळे वळण लावा. आत्तापासून डोळे खराब होतील, नंतर कॉम्प्युटरवर काम करायचं ते आयुष्य. आता सगळं कॉम्प्युटर योग आहे तुमचं, त्यामुळे नंतर भविष्यात त्यांना कॉम्प्युटरवरच काम करायचं. त्यामुळे आत्तासुद्धा काही वाईट सवय लावू नका. आत्ता अभ्यासिका अभ्यास, चांगलं शिक्षण, उच्च शिक्षण द्या, चांगलं संस्कार करा, आईवडिलांची सेवा करा. आज माहेरची लोक आहे, तू चेहरा फुललेला आहे तुझा आणि तुला बाहेर वगैरे पाठवतो की नाही काय. हा जाऊ दे, तेव्हा बाहेरची आईवडिलांची आठवण दिली आणि फोन करायचा आई बाबाला. त्या पण आईवडिलांना फोन करायचा, गोळ्या घेतल्यात काय, औषध घेतलं काय, त्यांची पण सेवा करायची दोघांनी. ज्या आईवडिलांची करायची ते पण आपल्या आईवडीलच आहेत, त्यांची पण सेवा करायची. सासू सासरे असले म्हणून त्या त्यांना लांब लोटायचे नाही, त्यांची पण सेवा करायची. तुला भाऊ आहे काय काळजी, पण तरी आपण रोज आईवडिलांची चौकशी करायची. जेवढात काय औषध घेतली, काय गोळ्या घेतल्या, हे माणूस विसरतो. अरे बरं झालं पोरीने आठवण दिली असं बोलते. तर हे सगळं आचरणात आणा आणि घर आनंदी राहू दे, सुखी राहू दे. अन्न धान्याची नासाडी करू नका. एवढा भात उरला तर काय करशील, रात्री एवढा भात उरलाय पांढरा स्वच्छ, काय करशील फोडणी भात करायचा आणि ह्याला खायला नाश्त्याला द्यायचं, कळलं. अन्नाची नासाडी करू नका. खाऊन माझा टाकून वाजू नका, अशी आजी बोलायची आपली. खाऊन माझा भरपूर खा, पण टाकू नका. पांढरं टाकायचं आहे म्हणून जास्त करायचंच नाही. रात्रीच्या रात्री अन्न संपून शिळ खायला लागणार नाही. हे सगळं देवा सांगायचे, आमचं सगळा संसार चुका जाऊ दे. तो दुसरा एक पाहुणा तुमच्या घरात आला, त्याला पण चांगली विद्या बुद्धी यश कीर्ती, दोन्ही मुलांचं चांगलं वळण आरोग्य सगळं चांगलं राहू दे. देवाचं प्रार्थना करा. शांताकारं भुजगशयनं गात गेला शेतात दोघांनी उघडा आणि हात जोडा आणि पाठाला डोकं द्या. बाई प्रसाद पाहिजे आपल्याला वाढ्यात, शिऱ्याचा प्रसाद आहे. शिऱ्याचा प्रसाद आहे ना. आणि आरतीला ताट द्यायचा, हे ताट पुसून घ्या. आणि एखादी निरांजन असतं बघा जुनं तेव्हा पंथी बघा कापूर लावा. सर्वांगी सुंदर
सिंदुराची कंठी लागे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मला कामना पूर्ती जय देव जय रत्नाकरता फरात गौरी कुमरा चंद्रनाची उदी कुंकुमेश्वरा हिरे जय